न्यूजकडे पाहूया। न्यूज अशी आहे, जिल्हा परिषद भरतीच्या डेमो लिंकची होणार तपासणी। म्हणजे जिल्हा परिषदेच्या जे काही 75,000 जागांची पदभरती होणार आहे, त्यासाठी आपण जेव्हा ॲप्लिकेशन करतो तर ॲप्लिकेशन आपण कुठल्या तरी एखाद्या वेबसाईटवर जाऊन लिंकवरती जाऊन करत असतो। ती जी लिंक आहे त्या डेमो संबंधीची ही न्यूज आहे। जिल्हा परिषदेमार्फत रिक्त पदे भरण्याची कार्यवाही सुरू करण्यात आली आहे। त्यासाठी डेमो लिंक तयार करण्यात आली असून त्याची तपासणी करण्यात येणार आहे। ही डेमो लिंक तपासणीसाठी COEPने संगणक प्रयोगशाळा उपलब्ध करून द्यावी अशी मागणी जिल्हा परिषद COEP तंत्रज्ञान विद्यापीठाकडे केली आहे। 31 डिसेंबर 2023 पर्यंत कमाल वयोमर्यादा खुल्या प्रवर्गासाठी 38 वर्ष आणि मागास प्रवर्गासाठी 43 वर्ष अशी होती। त्यामध्ये 2 वर्षांची सूट देऊन खुल्या प्रवर्गासाठी 40 वर्ष आणि मागास प्रवर्गासाठी 45 वर्ष अशी सूट ग्राह्य धरण्यात यावी। आपण या पाठीमागच्या व्हिडिओमध्ये वयाबद्दल आणि शिक्षणाबद्दलची इन्फॉर्मेशन ऑलरेडी पाहिली होती, तीच या ठिकाणी सांगण्यात आलेली आहे। यामध्ये नवीन काय आहे तर जो डेमो आहे त्या डेमोची लिंक तयार केलेली आहे, ही नवीन न्यूज आहे। जिल्हा परिषदांमधील रिक्त पदे भरण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला। त्यासाठी ऑनलाईन पद्धतीने परीक्षा होणार आहे। यासाठी IBPS या कंपनीची निवड करण्यात आली आहे। आता या ठिकाणी एकच कंपनीचं नाव देण्यात आलेलं आहे। गेल्या वेळेसच्या न्यूजमध्ये मात्र IBPS आणि TCS या दोन कंपन्यांची होती, पण असोत आता IBPS पण वेल अँड गुड आहे आणि TCS पण वेल अँड गुड आहे। या कंपनीकडून भरती प्रक्रियेचे अर्ज स्वीकारण्यासाठी डेमो लिंक तयार करण्यात आलेली आहे। कंपनीकडून प्राप्त झालेली डेमो लिंक तपासण्यासाठी जिल्हा परिषद अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात येणार आहे। या डेमो लिंक तपासण्यासाठी संगणक प्रयोगशाळेची आवश्यकता आहे। यासाठी COEP तंत्रज्ञान विद्यापीठातील प्रयोगशाळा 3 दिवसांसाठी निशुल्क उपलब्ध करून द्यावी असे पत्र ZPचे CEO आयुष प्रसाद यांनी तंत्रज्ञान विद्यापीठाला पाठविले आहे। न्यूज छोटी आहे, परंतु इतक्या मोठ्या प्रमाणात पेशन्स ठेवणारा आपला तरुण वर्ग, त्यांच्यासाठी हा कुठेतरी एक आशेचा किरण आहे असा आपण पॉझिटिव्ह दृष्टीने विचार करू आणि कोणत्याही परिस्थितीत खचून न जाता लढण्याची तयारी आपल्या सर्वांना ठेवायची आहे।